शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणात तिघांनी सुमारे 1246 गुंतवणूकदारांकडून तब्बल 185 कोटी रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आलाय। याबाबत पत्रकार परिषदेत गुंतवणूकदारांनी संताप व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली। सचिन राणे, प्रीती राणे आणि सागर करिवडीकर यांनी शेअर मार्केट ट्रेनिंगच्या माध्यमातून लोकांना आकर्षित केले। दरमहा 4 ते 5% परतावा देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करण्यात आले। विश्वास संपादन करण्यासाठी सामंजस्य कराराचाही वापर करण्यात आला। जमा झालेली रक्कम विविध नातेवाईकांच्या खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे। ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने 25 फेब्रुवारी 2026 रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही मुख्य आरोपी फरार आहेत। प्रीती राणेवर अद्याप गुन्हा दाखल नसल्याचंही समोर आले आहे। दरम्यान सर्व आरोपींना तात्काळ अटक करून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून द्यावेत अशी मागणी करण्यात येत आहे। ठाणे शहरामधनं 1246 लोकांची फसवणूक झालेली आहे। 4% आणि 5% रिटर्न द्यायची आमिष दाखवून 180 कोटी रुपयाची तर यादी आमच्याकडे आज आहे। 180 कोटी रुपये घेण्यात आलेले आहेत आणि राणेची UWला एवढीच मागणी आहे की FIR लॉन्च झालेला आहे तर लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी आणि त्यांचे असेट्स फ्रीज करून लवकरात लवकर कसे लिक्विडेट होतील ते बघून आपले लोकांचे पैसे त्यांना लवकरात लवकर परत मिळावे। तसंच आपल्या माध्यमातून लोकांना सांगायची एक इच्छा आहे की असं 4% आणि 5%च्या आमिषाला भूल पडू नका। कोणीही तुम्हाला 4-5% इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न देऊ शकत नाही। त्यामुळे आता जेवढी लोक फसलेत त्याच्यावरच आटपतं घ्यावं। आणखीन अशा पॉन्झी स्कीम्स आपण ज्याला म्हणतो त्या खूपशा फ्लोट होतात त्या महाराष्ट्रात, पण त्याला भूल पडू नका हे सांगण्याकरता आम्ही आज या ठिकाणी आहोत। डॉक्टर स्वाती, मी अंधेरीला राहते। माझ्या सासू सासऱ्यांची एका स्कीममध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती, पण त्यांची खूपच मोठी फसवणूक झाली आणि नंतर आम्हाला कळलं की ती स्कीम खूप व्यापक स्वरूप आहे त्या फसवणुकीचं। टोटल 1200 लोक इन्व्हॉल्ड आहेत आणि 180 करोडचा घोटाळा आहे अशा। आणि ह्यातले सगळे जे फसलेले लोक आहेत हे 90% पेक्षा जास्त महाराष्ट्रीयन लोक, वयोवृद्ध लोक याच्यामध्ये फसलेले आहेत। तर आमची याच्यामधून एवढीच इच्छा आहे की आम्ही फसले आहोत, आणखी कोणी फसायला नको। दुसरी गोष्ट, पोलीसनी लवकरात लवकर ऍक्शन घेतली पाहिजे। जे मास्टर माइंड आहे प्रीती राणे, जी या सगळ्याची जबाबदार आहे, सूत्रधार आहे, तिच्यावरती ऍक्शन अजून झालेलीच नाहीये, तिच्यावरती केस पण झालेली नाहीये। तर तिला लवकरात लवकर तिच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि लवकरात लवकर सागर राणे आणि सागर कारवडेकर आणि सचिन राणे जे आणखी 2 यातले इन्व्हॉल्ड लोक आहेत, जे आरोपी आहेत, त्या लवकरात लवकर यांना पकडून पुढची कारवाई सुरू व्हावी, सो दॅट जे हे फसलेले दुर्बल लोक आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल। मी त्यांचा ऍक्च्युली स्टुडंट आहे। 2020 मध्ये त्यांनी मला टीव्हीची ऍड बघून त्यांना कॉन्टॅक्ट केलेला। तर त्यांना मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं प्रीती मॅडमने, त्यांच्या स्वतःसमोर तिकडे त्यांच्या ऑफिसमध्ये माझी मीटिंग झाली। तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपण हे स्टुडंट लोकांसाठी ही स्कीम ही करतोय, म्हणजे लॉकडाऊनमध्ये कोविडच्या ह्याच्यामध्ये। तर त्या हिशोबाने मी त्यांच्याकडे स्टार्टिंगला 2 लाख रुपये गुंतवले होते, नंतर 3 लाख। तर मला पहिलं वर्षभर त्याचं व्यवस्थित आलं पे आउट, मग त्यांच्यावरती माझा विश्वास बसला। त्यानंतर मी त्यांच्याकडे अजून हे मुद्दल गुंतवली, असे त्यांनी मला 2 वर्ष दिले सतत। नंतर मला त्यांनी चेक दिले, पण चेक बाउन्स झाले। त्याच्यानंतर ते प्रत्येक महिन्याला मला कारण देत गेले। त्यानंतर मला लक्षात आलं की हे आपले फसवणूक झालेली आहे म्हणून। काय म्हणणं आहे आमची मागणी एकच आहे की ह्या प्रकरणामध्ये जे गुन्हेगार आहेत तर त्या सर्वांना लवकरात लवकर अटक व्हावी, एवढीच मागणी आहे। आणि आमचे जे अमाऊंट म्हणजे जे आमची मुद्दल तिकडे अटकले ते आम्हाला मिळावी, एवढीच आपल्या माध्यमातून सरकारला एक विनंती आहे।